फरार. मिळतील 4 धावा. चौकार. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉल वरती संतोष सकपाळ जंगली यांच्या बॅट मधून चौकार आलाय. हेमंत शिंदे विरुद्ध त्यांनी आक्रमक रूप धारण केलंय आणि खरं तर आता तोडीस तोड उत्तर द्यायला सुरुवात देखील केली. बॉल क्रमांक 3 ओव्हर द विकेटने बॅकफुटला गेले. चेंडू हवेमध्ये खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये बॉल विसवला होता, परंतु शेवटच्या क्षणी बॉल त्यांच्या हातातून निसटलाय आणि एक जीवनदान मिळालंय संतोष सकपाळ जंगली यांना. गोलंदाजाने संधी प्राप्त केली होती, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पॉइंट मधील क्षेत्ररक्षकाला एक सोपा कॅच ड्रॉप झालाय आणि एक जीवनदान मिळालंय संतोष सकपाळ जंगली यांना. या जीवनदानाचा उपद्रव्य सोसावा लागेल रुळे वैभव रुळे टीमला. ओहो, यावेळेला 5 बॅट हवेमध्येच असताना विकेट किपिंग करत असताना विनायक शिंदे यांचं कौतुक करावं लागल. कारण व्हॉट अ विकेट किपिंग. लाजवाब क्लोज किपिंग करत असताना पहा राहुल सकपाळ यांचा फटका फसला. त्यानंतर बॅट हवेमध्येच होते. विनायक यांचं चातुर्य कौशल्य आपल्याला पाहायला मिळालंय आणि पहिला मोठा हादरा लागलाय गावडोशी KUCC टीमला. फलंदाज बाद होईल. हेमंत शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. थोडासा बॉल पाठीमागे ठेवला, फ्लाय दिली. विकेट किपरने आपलं काम चोखपणे बजावलं आणि पहिला धक्का गावडोशी KUCC टीमला लागलाय. 5 वरती पहिला धक्का. या अगोदरच्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं, परंतु दुसऱ्या बॉलवरती राहुल सकपाळ बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल किशोर आलेत आणि ते देखील पहिलाच बॉल पेस करत असताना फसलेत. खरं तर बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये जंबो सरांच्या माध्यमातून दाखवली जाते. रोल फिंगर करतायत. बॉलला फिरवण्याची क्षमता ताकद त्यांच्याकडे जबरदस्त आहे. हा बॉल पहा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खेळलाय. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये या बॉलला स्टॉप केलं. धाव मिळणार नाहीये. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला संतोष सकपाळ जंगलीच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र अवघ्या 5 बॉलमध्ये अवघी 1 धाव खर्च करत असताना एक विकेट देखील मिळवले जंबो सरांनी. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः गावडोशी KUCC टीमच्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेत. आता या बेड्या उद्ध्वस्त कराव्या लागतील, कारण की 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलच्या पाठीमागे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न गावडोशी टीमचे फलंदाज देखील निश्चितपणे करतील आणि करावाच लागणार आहे. कारण पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल ना, तर निश्चितपणे ही मॅच खूप महत्त्वाची आहे. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये हेमंत शिंदे जंबो सरांनी अवघ्या 5 धावा खर्च करून एक विकेट्स देखील मिळवले. कौतुकास्पद गोलंदाजी केली आणि रुळे वैभव रुळे टीमला एक सुरुवात दमदार करून दिले. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये तेज तर्रार, रफ्तार का राजा सचिन शिंदे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळलाय. जसा बॉल आला तसा त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार संतोष सकपाळ जंगली यांच्या बॅट मधून आलाय. एक तडाखेबंद पॉवरफुल दमदार षटकार. AK-47 बंदुकीतून जशी गोळी निघते ना, तसाच हा फटका खेळलाय संतोष सकपाळने आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन शिंदे यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमक रूप धारण केलाय. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून तंत्रशुद्ध फटकेबाजी केली जाते. संतोष सकपाळ सेट ऑन फायर झालाय. 11 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत आणि संघाची धावसंख्या देखील 11च आहे. आखू टप्प्याचा बॉल लॉप केलाय, लपेटलाय. उंची जास्त लांबी कमी आणि जबरदस्त कॅच पकडलाय. व्हॉट अ कॅच. लाजवाब अप्रतिम कॅच टिपले. फलंदाज होईल बाद संतोष सकपाळ जंगली. सुशांत शिंदे यांनी एक जबरदस्त कॅच टिपलाय. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले. धावत्या पावलाने एक जबरदस्त कॅच टिपलाय आणि त्यानंतर त्यांचा जल्लोष उत्साह
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. खूप मोठी विकेट मिळाली रुळे वैभव रुळे टीमला. अगदी स्वस्तात संतोष सकपाळ जंगली देखील बाद झालाय. आक्रमक रूप धारण करण्यासाठी गेले होते, फटका फसला, वेळेची अचूकता साधता आलेली नाहीये, एलिव्हेशन कमी पडलं आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सुशांतने मात्र पकडलाय झेल आणि संपवलाय संतोष सकपाळ यांचा खेळ. 11 वरती 2 अशी बिकट परिस्थिती गावडोशी KUCC टीमची. 11 वरती 2. सचिन शिंदे या अगोदरच्या बॉलवरती षटकार ठोकला, त्याला प्रत्युत्तर देत असताना संतोष सकपाळ जंगली यांना बाद देखील केलाय. तोडीस तोड उत्तर दिलंय. तोला मोलाचे खेळाडू होते सचिन शिंदे विरुद्ध संतोष सकपाळ जंगली असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं होतं. एक तेरी तो एक मेरी असं चित्र देखील पाहायला मिळालंय. पुढचा बॉल, या बॉलला फक्त फ्लिक केलंय, दिशा दिले आणि सिंगल धावेंकरिता हा बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागले. स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय कोयना सोळशी कांदाटे क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब व अनवली उत्तेकर आयोजित श्री उत्तेश्वर चषक 2026 चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच असेल यंगस्टार कुरोशी विपक्ष KBCC बिरवाडी टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर तुम्हाला आयोजक कमिटी ब्लेझर देईल, तो ब्लेझर परिधान करूनच टॉससाठी देखील यायचं आहे. एक इनिंग झाल्यानंतर त्यासाठी उपस्थित राहा. स्विंग अँड मिस, वेगवान पद्धतीचा बॉल, वेग चांगला होता, टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती, लेंथ चांगली होती, रिदम चांगली होती आणि हा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. निखिल वर्सेस सचिन असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. परंतु आतापर्यंत सचिन शिंदे या नावाचं वादळ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोंगावताना पाहायला मिळत आहे. कारण संतोष सकपाळ जंगले यांना बाद केल्यानंतर आता निखिलला देखील मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलाय, मोठे फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवलाय. क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, मधली यष्टी वाकवणे, सचिन शिंदे यांचा थरार लाजवाब. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. ओव्हर द विकेटने सचिन शिंदे गेले. वेग चांगला होता, टप्पा चांगला होता, मधली यष्टी वाकवले आणि त्यानंतर निखिल सकपाळच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही पाहू शकाल. नाराज, नाखुश, काय टप्पा पडलाय, त्यानंतर बॉल स्विंग करून यष्ट्यांवरती वेध घेताना पाहायला मिळालाय. हा सचिन शिंदेचा लाजवाब आक्रमण करणारा हा गोलंदाजीची धार देखील पाहायला मिळाले. क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, निखिल सकपाळ बाद झालाय. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला संतोष सकपाळ जंगली आणि त्यानंतर कमबॅक काय असतं हे सचिन शिंदेने दाखवून दिलंय. पहिल्या बॉलवरती संकट आली होती, परंतु संकटांवरती मात करून सचिन शिंदेने पुन्हा एकदा कमबॅक चांगल्या पद्धतीने केलंय. आत्मविश्वास वाढवणारी गोलंदाजी केले. हा बॉल पहा, वेगवान बॉल, परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. एक सिंगल धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 13 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण सकपाळ हार्ड हिटर बॅट्समन. आज खेळावं लागेल, मॅच फसले, संकटाच्या पेचातून बाहेर निघावं लागेल. फटका चांगला खेळलाय, बॅट मधून आवाज आलाय, टक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टकाटक फटक्यामध्ये होतं वजन, धावा मिळाल्या अर्धा डझन. प्रवीण सकपाळच्या बॅट मधून पॉवरफुल बुलंदी स्ट्रोक, षटकार. काय फटका सजवलाय, सरळ बॅटने बॅटच्या रनार मध्ये घेतलं बॉल आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार प्रवीण सकपाळच्या बॅट मधून आलाय, पॉवरफुल बुलंदी षटकार. आणि या षटकाराने आता कावडोशी KUCC टीमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. धावा येत नव्हत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती धावा आल्या आणि आता प्रवीण सकपाळचा आणि गावडोशी टीमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. नवसंजीवनी देणारा तो षटकार होता. आशेचा किरण म्हणून आता प्रवीण सकपाळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय आणि पहिलाच बॉल पेस करत असताना त्याने षटकाराने मात्र
दुसऱ्या ओव्हरची सांगता केली आणि आपलं स्वतःचं अकाउंट देखील 6 धावेने त्याने ओपन केलंय. 18 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉलमध्ये 18 धावा गावडोशी KUCC ने बनवलेत, परंतु उर्वरित 12 बॉलमध्ये किती धावा बनवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु 3 गडे आतापर्यंत कोसळलेत. ओव्हर क्रमांक 3 ला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये प्रदीप शिंदे अनुभवी खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, परंतु समोरच्या दिशेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात किशोर, ज्यांनी आतापर्यंत 3 बॉल पेस केलेत, परंतु एकही धाव त्यांच्या बॅट मधून अजूनपर्यंत आलेली नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती प्रवीण सकपाळ आहेत. त्यांनी पहिलाच बॉल पेस करत असताना षटकार देखील ठोकलाय, म्हणजेच काय तर आत्मविश्वास वाढलाय प्रवीण यांचा. पहिलाच बॉल. ओव्हर क्रमांक 3 मधील चेंडू हवेमध्ये खेळलाय, उंची जास्त, लांबी देखील तितकीच आहे. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार किशोरच्या बॅट मधून. आता किशोरची देखील बॅट तळपले, तो देखील आता सीमारेषेला आग लावतोय. सीमारेषेला त्याने देखील आपलंसं केलंय आणि आता दोन्ही बाजूने आक्रमण आणि आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. कारण दुसऱ्या ओव्हरची शेवटच्या बॉलवरती प्रवीणच्या बॅटमधून षटकार आला होता आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि आता पहा सिंगल धाव आले लेग बायच्या स्वरूपामध्ये. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना, माफ करा, 26 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसरा बॉल प्रदीप शिंदे यांनी चांगला टाकला, सिंगल धाव प्राप्त झाले. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केलेत. बॉल क्रमांक 3 आकुटप्प्याचा बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिस फिल्डिंग झाले, गडबड झाले, दुसऱ्या धावीची जोखीम घेतली आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चितेची चपळाई, हरणाचा वेग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालेत आणि 2 धावा देखील पूर्ण केलेत. रिक्स घेतली होती आणि रिक्स ही घ्यावीच लागणार आहे. तुम्ही रिक्स घेतली तर जीत देखील फिक्स होऊ शकते, परंतु एक शॉट धाव आहे, एकच धाव मिळेल गावडोशी टीमला. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. या दरम्यान आकुटप्प्याचा बॉल, त्याच्यावरती चढवलाय प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार प्रवीण सकपाळच्या बॅट मधून आलाय. एक लाजवाब, अप्रतिम, डेंजरस षटकार. काय फटका खेळलाय. कमी गतीचा बॉल होता, या बॉलच्या पाठीमागे वेग काढून घेतला होता, धीम्या गतीने बॉल टाकला, हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्या बॉलवरती प्रवीण सकपाळ नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळालं. षटकार त्यांनी ठोकलाय आणि आतापर्यंत प्रवीणने 2 बॉलमध्ये 12 धावा बनवलेत आणि दोन्हीच्या दोन्ही षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. 33 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंच पाठीमागच्या मॅच मध्ये बॉल मध्ये जी रन घेतली होती ती शॉर्ट रन होती का? ओके, ती धाव पकडूया. चौतीस धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि आता प्रवीण सकपाळ देखील बाद होताना पाहायला मिळतोय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप दाखल झालाय. आल्या पावली मोठा फटका खेळलाय, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक जम्बो सर, डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज OUT आउट.
3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटका अखेर धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येत नव्हत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट्स देखील आले आणि धावा देखील आलेत. म्हणजे हे षटक राहिलेलं आहे ना दोन्ही टीमसाठी कभी खुशी कभी गम राहिलेला आहे. 14 धावा आले, 2 विकेट्स देखील मिळाल्या. म्हणजेच कुठेतरी दोन्ही संघांसाठी कभी खुशी कभी गम हे षटक राहिलंय. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 34 धावसंख्येवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल. शेवटच्या षटकासाठी रुळे वैभव रुळे टीमने एक छोटीशी टीम मीटिंग बोलवले, पर्याय निवडलाय. प्रवीण शिंदे यांच्याकडे शेवटचं षटक सोपवलेलं आहे. परंतु स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळत आहेत किशोर, ज्याने 7 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. आता इथून पुढे देखील त्याच्याकडून अपेक्षा असतील गावडोशी टीमसाठी. कमी गतीचा बॉल उचललाय आणि फेकून देखील दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती किशोरच्या बॅट मधून आलाय षटकार. प्रवीण शिंदे कमी गतीचा हा बॉल त्यांनी ठेवला होता. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये ओव्हर द विकेटने गेले. कमी गतीचा बॉल पाठीमागे थोडासा ओढला होता. वेळची अचूकता चांगली होती बॅट्समॅन किशोरकडे आणि उचलला या बॉलला आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मस्तकावरती दस्तक, षटकार मिळालाय. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली गावडोशी टीमसाठी. शेवटची ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय आणि आता बॉल क्रमांक 2 हा देखील कमी गतीचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने देखील गिरकी घेतली आणि बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. अवघी एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने 41 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. यानंतरची मॅच आहे यंगस्टार कुरोशी विपक्ष KBCC बिरवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आयोजक कमिटी तुम्हाला ब्लेझर देईल आणि ब्लेझर परिधान करूनच आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. पुढे आले होते, पायांचा वापर केला, परंतु टप्पा पडला बॉल थोडासा टर्न झाला, स्पिन झालाय आणि त्यानंतर पॉइंट रिझनमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना विकेटचं पतन होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, विकेटचं पतन झालंय. किशोर देखील बाद. बेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती लागले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून 10 ते 12 धावा आल्या गावडोशी टीमसाठी तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो आणि त्या धावांचा बचाव दुसऱ्या डावामध्ये गावडोशी टीम करू शकते. परंतु उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. कमी गतीचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला, लेग कटरचा मारा. फलंदाज संदीप आले होते आणि संदीपच्या बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 42 धावा स्कोर कार्ड वरती. हा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु त्यांच्या डोक्यावरतून बॉल मार्गस्थ होत आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जातात. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. 44 धावा धावफलकावरती लागलेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. हा शेवटचा बॉल सांगून देईल गावडोशी KUCC टीम रुळे वैभव रुळे टीम समोर किती धावांचं टार्गेट सेट करेल. 44 धावा बनलेत. कमी गतीचा बॉल सफल झाले आणि त्यानंतर मोठा फटका खेळलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या बॉलवरती संदीपने आपले इरादे स्पष्ट केले आहेत आणि एक मोठा फटका खेळून टार्गेट सेट केलाय 51 धावांचं रुळे वैभव रुळे टीम समोर. येणारे बॉल 24. 51 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये रुळे वैभव रुळे टीमला. चला टॉस साठी या दोन्ही टीम्स यंगस्टार कुरोशी KBCC बिरवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी या आणि मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. ब्लेझर आपण परिधान करा. आपल्या या ठिकाणी टॉस केला जाईल. या दोन्ही कॅप्टन या.
यंगस्टार कुरोशी आणि केबीसीसी बिरवाडी यांच्यामध्ये टॉस होते. आपण नाणेफेकीचा कौल करूया. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आणि या मॅचचा आपण टॉस करूया. पहा, दोन्ही कॅप्टन्सला ब्लेझर घालावे लागतील याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस करत आहोत. दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस करत आहोत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये गावडोशी आणि रुळे हा सामना सुरू आहे, परंतु यानंतरची मॅच एका बाजूला केबीसीसी बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध यंगस्टर कुरोशी या मॅचचा टॉस होत आहे. मान्यवरांच्या शुभास्ये, ग्रामस्थांच्या शुभास्ये आपण टॉस करूया. ओके, यंगस्टर कुरोशी नाणेफेकीच्या कौलचा आवाज देऊन आपण कॉइन स्पिन करूया. छापा काटा, हेड टेल. ओके, आपण कॉइन स्पिन करूया. छापा हा नाणेफेकीचा कौल आहे आणि आलेला आहे तो काठा, म्हणजे टॉस जिंकलेला आहे. केबीसीसी बिरवाडी टॉस जिंकताय. काय घेताय? आम्ही बॉलिंग करू. बॉलिंग करण्याचा निर्णय घेताय. काय माइंडसेट आहे? कोणतं टार्गेट घेण्याचा प्रयत्न कराल? माइंडसेट असं काही नाही. आम्हाला चांगलं खेळ खेळायचं आहे. बऱ्याच दिवसांनी एंट्री मिळाली आहे. आम्ही ट्राय करू की एक 35 पर्यंत थांबवण्याचं. उतेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा ब्लेझर घालून टॉस करताय. कशा भावना आहेत? चॅम्पियन्स ट्रॉफी खेळल्यासारखं, आय मीन चॅम्पियन्स जसं हे असतं खेळल्यासारखं फिलिंग्स येत आहे. छान आयोजन आहे. थँक्यू. निश्चित आपण जाऊया आता टीम यंगस्टर कुरोशीकडे. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. बॅटिंग करायची आहे. उतेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा. काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न होईल? 45+ करायचा प्रयत्न करू. उतेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा ब्लेझर घालून टॉस करताय. या क्रिकेट स्पर्धेचा असणारा एक नाविन्यपूर्ण गोष्ट, एक गाव 11 मध्ये प्रथमतच ही गोष्ट घडते. आपल्या भावना कशा आहेत? खूप छान वाटतंय. ब्लेझर घालून टॉस उडवण्यासाठी जर आपण इंटरनॅशनलला बघतो, चॅम्पियन ट्रॉफीसाठी सेम फॉर्मॅट आहे. छान वाटतंय. धन्यवाद याच्यासाठी. यंगस्टर कुरोशी टीम तुम्हालाही आणि टीम केबीसीसी बिरवाडी तुम्हालाही माझ्यासाठी शुभेच्छा. मान्यवरांचा आभार मानूया. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे. केबीसीसी बिरवाडी या टीमने सांगितलं की आम्ही गोलंदाजी करतोय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम यंगस्टर कुरोशीला. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वळ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया तुषार जांभळे सरांचा. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. रुळे वैभव रुळे विपक्ष गावडोशी KUCC असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. आणि खरं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना गावडोशी टीमने 50 धावा धावफलकावरती लावलेत आणि 51 धावांचं लक्ष रुळे वैभव रुळे टीमसमोर उभं केलं आहे. आणि 51 धावांची चिरपाड करण्यासाठी रुळे वैभव रुळे टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडवरती हेमंत शिंदे जंबो सर आणि त्यांना साथ देण्यासाठी प्रवीण शिंदे नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. आणि या जोडीला थांबवण्यासाठी संतोष सकपाल जंगली पहिलाच बॉलवरती आक्रमण केलं आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडूला पाठवलंय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत असताना पाहायला मिळतात, परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. चौकार. हेमंत शिंदे जंबो सर यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. रुळे वैभव रुळे संघाचा अकाउंट आणि खातं ओपन केलंय 4 धावेने. आणि हेमंत शिंदे जंबो सरांनी आपलं स्वतःचा अकाउंट देखील ओपन केलंय 4 धावेने. श्री गणेशा झालाय 4 धावेने. 51 धावांचं लक्ष आहे. मॅच हाय अँड व्होल्टेज होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. हा वेगाने बॉल टाकलाय, परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. दिशाहीन गोलंदाजी. सिंगल धाव प्राप्त झाले. वेग चांगला होता, परंतु टप्पा खराब होता. दिशा खराब होती. स्क्वेअर मारा. वाईड बॉल, सफेद बॉल पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 51 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. आकू टप्प्याचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये खेळलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये निघून चाललाय. एकच धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 180 अंशाचा असलेलं हे ग्राउंड. पाठीमागची दिशा जर आपण पाहिली तर गोशांकी क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कितीही मोठे फटके खेळले तरी अवघी एकच धाव मिळणार आहे. पण तुम्हाला जास्तीच्या प्रमाणामध्ये धावा मिळवायच्या असतील, धावफलकावरती जोडायच्या असतील, तर तुम्हाला डीप मिड विकेट रिझन, डीप स्क्वेअर लेग रिझन, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काव कॉर्नर, एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉईंट
या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठमोठे फटके खेळावे लागतील. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत, पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. आणखीन एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतोय हेमंत शिंदे. जंबो सरांच्या बॅट मधून चौकार. काय फटका खेळलाय, बॅकफुटला गेले, पंच केला, जागा बनवली, रूम बनवली आणि त्यानंतर गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 51 धावांचं लक्ष आहे. पहिले पॉवर प्लेच्या षटकामधील तब्बल 3 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि 10 धावा गोळा केलेत. त्याच्यामध्ये हेमंत शिंदे जंबो सरांच्या बॅट मधून 2 चौकार देखील आलेत. आणखी एक जबरदस्त फटका केलाय समोरच्या दिशेला. 3 क्षेत्ररक्षकांची आणि बॉलची शर्यत लागले, परंतु बॉल थांबणार नाहीये, ऐकणार नाहीये, बॉल निघून चाललाय सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टप्पा पडल्यानंतर पायावरती येणारा बॉल, सरळ बॅटने हलकीशी प्लेसमेंट केली. ताकदीचा वापर कमी होता, परंतु युक्तीचा वापर जास्तीचा होता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येताना पाहायला मिळतोय. रुळे वैभव रुळे टीमच्या डकआउट मधून मात्र टाळ्यांचा गजर देखील होतोय. होणं गरजेचं आहे, कारण की सर्वाधिक वयोगटातील खेळाडू मात्र चांगला खेळतोय, त्यामुळे त्याच्यासाठी टाळ होणं गरजेचंच आहे. आणखी एक हेलिकॉप्टरचं उड्डाण, परंतु या लँड होऊ शकणार नाहीये, कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवला होता आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये टिपलाय झेल. संपवलाय फलंदाज हेमंत शिंदे. जंबो सरांचा खेळ. हेलिकॉप्टरचा हा शॉट होता, जबरदस्त खेळला होता. एलिव्हेशन कमी पाहायला मिळाले. संतोष सकपाळ ने खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवला होता राहुल सकपाळला आणि त्याच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. पहिली कॅच पकडले आणि विकेटचं देखील पतन होतंय. 14 या धावसंख्येवरती पहिला गडी कोसळलाय रुळे वैभव रुळे टीमचा. हेमंत शिंदे जंबो सर बाद. चौदा धावसंख्येवरती पहिला गडी कोसळलाय. हेमंत शिंदे यांनी 5 बॉलमध्ये 13 धावा बनवल्या. त्यांच्या बॅटमधून 3 चौकार आले, त्यानंतर ते बाद देखील झाले. परंतु आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल झालाय सचिन शिंदे. अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु आज त्यांना पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. मॅच थोडीशी फसले. महत्त्वाचे 3 खेळाडू नाही आहेत आज टीममध्ये, त्यामुळे जबाबदारी आलेले आहे खांद्यावरती. ऑन साइडला फटका खेचून मारलाय. आल्या पावली सचिन शिंदे यांच्या बॅट मधून आलाय. डीप मिड विकेट रिजन सीमारशीच्या पलीकडे चौकार. काय फटका केला, पायांचा वापर केलाय. बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं, टप्प्यात आला, कार्यक्रम केला आणि पहा फुटवर्कचा वापर चांगला होता. फुटवर्क करावं लागतं तुम्हाला जर मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती जोडायचे असतील ना, तर तुम्हाला फुटवर्कचा वापर हा करावाच लागतो. आणि आल्या पावली फुटवर्कचा वापर करून मात्र बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. आता इथून पुढे येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल धावा. रुळे वैभव रुळे टीमला 33 धावा. 18 बॉल 33 धावांचं हे समीकरण आहे. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होईल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राहुल सकपाळ आलेत. समोरच्या बाजूला प्रवीण शिंदे स्ट्राइक एंड वरती. बॅटल चांगलं रंगलंय. अनुभवाला अनुभव भेटलाय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने या बॉलला प्लेसमेंट केले. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं. एक चिकी धाव पूर्ण झाले. चांगला बॉल होता. अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र उसळी दिली. फलंदाजाला फक्त प्लेसमेंट करण्यासाठी भाग पाडला आणि सिंगल धाव पूर्ण झाले. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता 17 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. अजून 1 ते 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये शिरकत करता येईल रुळे वैभव रुळे टीमला. परंतु इथून पुढे 1 ते 2 विकेट्स आले या ओव्हर मध्ये तर पुन्हा एकदा मॅच अवघड होईल रुळे वैभव रुळे टीमला. सरळ बॅटने हा फटका खेळलाय, परंतु बॉल निघून चाललाय डीप बाउंड्री झोन मध्ये.
क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी चौकार. सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करतायत. आतापर्यंत 2 बॉल खेळलेत आणि दोन्ही बॉल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत 4 धावांसाठी. आणि अर्थातच आता संघाची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आता 16 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता. मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए. नसीब बदले ना बदले वक्त जरूर बदलता है असं म्हटलं जातं. पर तो हाई बॉल डॉट आलाय. या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतरचा बॉल डॉट आलाय. आणि मॅच मध्ये आता हलकी शिका होईना रोमहर्षता वाढली जाते. ऑन साइडला फटक्याला वळवलाय, फक्त सिंगल धाव मिळेल. आणि आता सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 14 आणि 14 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. हे 2 बॉल निर्णायक असतील. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये शिरकत करता येईल रुळे वैभव रुळे टीमला. परंतु एखादी विकेट आली तर कमबॅक होईल गावडोशी टीमचं. चेंडू हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, कव्हर रिझन मध्ये कॅचची संधी, हो टिपलाय कॅच आणि संपवलाय फलंदाज प्रवीण शिंदे यांचा खेळ. विकेटचं पतन झालंय. कुशल मोमेंट वरती मोक्याच्या क्षणी गावडोशी टीमला मिळते विकेट. आणि आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकत झाले, ती म्हणजेच गावडोशी KUCC टीमची. महत्वाचा फलंदाज देखील बाद झालाय प्रवीण शिंदे. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. संकट आलेले आहेत आता पूर्णपणे रुळे वैभव रुळे टीम वरती. परंतु असं म्हटलं जातं ना, संकटाला घाबरून रडायचं नाही तर लढायचं. संकटाला घाबरून रडलो तर संकट आपल्याला संपवतील आणि संकटांबरोबर लढलो तर संकटांना आपण संपवू शकतो. हा इतिहास आहे. त्यामुळे आता 13 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. आणि नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक शिंदे. पहिलाच बॉल गरकन गिरकी घेतली होती. बॅटचा फ्लो चांगला ओपन केला होता, परंतु पहा बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा 24 धावा. येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 27 धावा. 13.00च्या सरासरीने धावा गोळा करावी लागतील फलंदाजांना. गावडोशी विरुद्ध रुळे वैभव रुळे असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश कोण करणार त्याच्यासाठी मात्र ही लढाई मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते. आणि ती लढाई जर जिंकायची असेल ना तर तुम्हाला मेहनत, प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. 12 बॉल 27 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल ओव्हर क्रमांक 3 मधील अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल वाईड बॉल येतोय. पंचांचा कॉल आहे. एक सिंगल धाव मिळते. आता येणारे बॉल 12 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. हा बॉल सुरेख हाताला आहे. चांगली लाईन, अचूक टप्पा, भेदक मारा. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केलाय. बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉलची सांगता 1 डॉट बॉल. रुळे वैभव रुळे या टीमच्या फलंदाजांवरती प्रेशर निर्माण करू शकतो. ओहो, पुढे आले, पायांचा वापर केला, परंतु बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. विकेट किपरने आपलं चातुर्य दाखवलं आणि इथे पहा सचिन शिंदे बॅक टू द पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला विकेटचं पतन.
रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहिला, पुढे आले होते, फुटवरचा वापर केला होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपरने आपलं काम चोखपणे बजावलं आणि ते विकेटचं पतन. आता 10 बॉल 26 ची गरज. मॅच अजूनही मैदानाच्या आतमध्ये बनले. मॅच बनवावी लागते, मॅच घडवावी लागते आणि मॅच बनवायची असेल ना तर त्याच्यासाठी तुम्हाला तारेवरची कसरत देखील करावी लागते. 10 बॉल 26 धावांची आवश्यकता. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सचिन शिंदे दाखल झालाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा टोला लावलाय. सचिन शिंदे याने आल्या पावली ठोकलाय. एक जबरदस्त लाजवाब अप्रतिम षटकार. मॅच मध्ये शिरकत करणारा हा फटका सचिन शिंदेच्या बॅट मधून आलाय. अप्रतिम षटकार. आता या मॅचचं चित्र पूर्णपणे बदललंय. येणारे बॉल 9, धावा बनवायचे आहेत 20. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि रुळे वैभव रुळे टीम साठी आता धावून येतोय खेळाडू सचिन शिंदे. आणखीन एक जबरदस्त फटका. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. या मॅच मधील हवा काढून देणारा षटकार सचिन शिंदेने ठोकलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. हाताला दुखापत आहे तरी देखील त्याने मात्र हा फटका खेळलाय. समोरच्या बाजूला षटकार ठोकलाय. सचिन शिंदे की झलक सबसे अलग. मैदानाच्या आतमध्ये हाताला दुखापत आहे तरी देखील तो मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. आता या मॅचचं चित्र पूर्णपणे बदललं. येणारे बॉल 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 षटकार ठोकल्यानंतर मात्र या मॅच मधील हवा निघाले. ओहो, कमी गतीचा बॉल. काय घडलंय? जोरदार अपील केले परंतु पहा पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 7-14चं समीकरण आहे. हा बॉल निर्णायक असेल दोन्ही टीम साठी. या बॉल वरती विकेट नाही तर डॉट बॉल आला ना तर मॅच अवघड होईल रुळे वैभव रुळे टीम साठी. परंतु एक मोठा फटका आला तर समीकरण सोपं होईल रुळे वैभव रुळे टीम साठी. परंतु मॅच अवघड बनेल गावडोशी KUCC टीम साठी. कोण कोणावरती पडणार भारी, कोण कोणावरती मात करणार आणि कोण इथे जिंकणार आणि कोणता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार. हा बॉल पहा, टप्पा पडला, आतमध्ये वळण घेतलं, सिंगल धाव प्राप्त झाले. परंतु आता एक षटक बाकी आहे. 6 बॉल 13 ची गरज. शेवटचा बॉल पुन्हा एकदा जर आपण पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं फलंदाजाला की हा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल असेल परंतु लेग कटर हा बॉल टाकला. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये टर्न घेतला. अंगावरती येणारा बॉल हलक्या हाताने प्लेसमेंट दिली. एक सिंगल मिळाले. आता 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. मॅच खूप मजेशीर देखील आहे आणि तितकीच कडवट देखील आहे दोन्ही संघांसाठी. कारण कोण कोणाला इथे कमी नाही आणि कोणी कोणाला इथे कमी समजायचं देखील नाही. हे क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेटचा खेळ म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. 6 बॉल 13 ची मॅच. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के लिखे शाही से पढ़ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते हैं उनके सपने कभी अधूरे नहीं होते. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. आज स्वप्न कोणत्या टीमचं पूर्ण होणार, कोणता संघ इथे जिंकणार आणि कोणता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार हे सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रुळे वैभव रुळे विपक्ष गावडोशी. आता यूट्यूबचे व्ह्यूअर्स देखील वाढलेले आहेत कारण हा सामना हाय व्होल्टेज पैसा वसूल मॅच होताना पाहायला मिळणार.
6 बॉल 13ची गरज. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज किशोर आलेत आणि पहिलाच बॉल वाईड बॉल आलाय. एक अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाते. आता येणारे बॉल 6 बॉल मध्ये 12 बनवायचे आहेत. पुस्तक असो वा आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो, कारण कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते. 6 बॉल 12ची गरज. पहिला बॉल खराब आलाय, वाईड बॉल आला. एक धाव मिळाले रुळे वैभव रुळे टीमला, परंतु अजूनही 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. फुलटॉसचा बॉल होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. वेळीची अचूकता साधता आलेला नाही आणि फुलटॉस बॉल वरती मोठा समाचार घेऊ शकले नाहीत सचिन शिंदे. अवघी एकच धाव मिळाले. आता येणारे बॉल 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. अजूनही मैदानाच्या आतमध्ये. कोशिश करो तब तक जब तक थक ना जाओ, मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ. मेहनत तर करावीच लागेल. मेहनत केल्याशिवाय फळ देखील मिळणार नाहीये आणि मेहनतीचं फळ हे कधीही गोडच असतं. आणि आज कोणाची मॅच जिंकून गोड होणार, कोणता संघ? क्लीन बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त, लाजवाब, अप्रतिम तिखट मारा पाहायला मिळाला किशोरचा. आणि एक महत्वाची विकेट मिळवली विनायक शिंदे यांची. कुशल मोमेंट वरती मोक्याची विकेट. आता टेन्शन वाली मात्रा रुळे वैभव रुळे या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता कोणता खेळाडू येईल आणि संघाला विजय मिळवून देईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत 4 धावा बनवायच्या आहेत. विजयासाठी 12 धावा. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना दिल्या जातात की थोडीशी घाई करा. क्लीन बॉल झालेला आहे आणि आता खरं तर जो हुकमी एक्का आहे ना गावडोशी KUCC टीमचा किशोर, त्याला मात्र बाहेर काढलाय आणि या हुकमी एक्काने मात्र या मॅच मध्ये रंगत निर्माण केलेत. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्या रेषेमध्ये रंग स्वतःला भरायचे असतात. 11 धावांची आवश्यकता आहे. आता रंग भरावेच लागतील. येणारे बॉल 4 धावा बनवायच्या आहेत. 11. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप शिंदे. 4-11चं समीकरण या मॅच मध्ये. फिल्डिंग सजवले प्रदीप साठी. डीप मिड विकेट, काव कॉर्नर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा कॉल आहे, वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. आता पुन्हा एकदा एक सिंगल तर धाव मिळाले, परंतु समीकरण अजूनही बदललंय. येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत तब्बल विजयासाठी 10 धावा. ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते. यशाचं शिखर गाठायचं असेल तर मेहनत हा पर्याय आहे आणि मेहनत ही तुम्हाला करावीच लागेल. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. स्ट्राईक वरती प्रदीप शिंदे. खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पकडलाय, स्टॉप केलाय. एकच धाव मिळाले. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. आता 3 बॉल 9 धावांची गरज. अजूनही मॅच जिवंत आहे. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होते. 3 बॉल 9ची गरज. रुळे वैभव रुळे टीम जिंकणार की गावडोशी KUCC टीम जिंकणार? मैदानाच्या आतमध्ये आता रोमहर्षक रोमांचक मॅच रंगले. ट्विस्ट निर्माण झाले. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. कडवी झुंज काटेकी टक्कर तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु स्ट्राईक एंडला आता सचिन शिंदे. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागलेत. यावेळेला फटका जबरदस्त खेळलाय. लाजवाब बॉल अगदी टप्प्यात आला आणि त्या बॉलचा कार्यक्रम देखील केलाय. जबरदस्त सचिन शिंदेच्या बॅट मधून आलाय. टोले संघ पॉवरफुल लाजवाब षटकार. या षटकाराने मॅच पुन्हा एकदा बनले. आता समीकरण येऊन पोहोचलंय. येणारे बॉल 2 धावा बनवायच्या आहेत 3. असं म्हटलं जातं ना, व्यसन करायचं असेल तर मेहनतीचं करा. रोग झालास तर यशाचा होईल. आता मेहनत तर केली अजूनपर्यंत सचिनने. मॅच अगदी बनवले
परंतु अजूनही मॅच जिंकलेली नाहीये. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. आता दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या पाठीराख्यांच्या मात्र टाचण्या अगदी फासफूस होताना पाहायला मिळतील, कारण हृदयाची धडधड प्रत्येकाची वाढले. हा षटकार आलाय, त्यानंतर आत्मविश्वास देखील वैभव रुळे टीमचा वाढलेला आहे. आणि हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉल पाहायला मिळाला. 1 धाव तर मिळाले. आता समीकरण पुन्हा बदललं. येणारे बॉल 2 धावा बनवायच्या आहेत. 2 योजना आखल्याशिवाय कोणतेही लढा जिंकता येत नाही. योग्य रणनीतीशिवाय यश प्राप्त होत नाहीये. आता इथे तुम्हाला रणनीत्या आखाव्या लागतील, षडयंत्र रचावे लागतील, मनसुबे ओळखावे लागतील, मनसुबे तुम्हाला उधळून देखील लावावे लागतील. परंतु 2 बॉल 2 ची मॅच संघर्षाने भरलेली मॅच आहे. दोन बॉल 2 धावांची मॅच रंगले. सिली मिडॉन लावलाय 10 वाचवण्यासाठी आणि क्लीन बॉल. मोक्याच्या क्षणी क्लीन बॉल किशोर यांनी मिळवली विकेट. सचिन शिंदे ज्या खेळाडूने षटकार ठोकला होता तोच खेळाडू माघारी. रिप्ले टेलिकास्ट. परफेक्ट यॉर्करचा कहर आणि यॉर्करच्या बॉल वरती दांडी गुल झाले. सचिन शिंदे बाद होताना पाहायला मिळतोय. किशोर यांनी पुन्हा एकदा आपली धमक आणि चमक दाखवली आणि मॅच येऊन पोहोचले. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. योजना आखल्यात, षडयंत्र रचलेत, रणरीत्या देखील आखलेले आहेत गावडोशी टीमने. परंतु आता 1 बॉल 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 1 बॉल मध्ये 2 धावा पूर्ण करण्यासाठी आता नवीन खेळाडूला मात्र संधी प्राप्त झाले. आज हिरो बनावं लागेल. प्रणय शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेक वर्ष तो मात्र 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीचं ऑपरेटर म्हणून भूमिका करतोय. परंतु आज कॅमेरामॅनची भूमिका देखील त्यांनी 22 या टेनिस क्रिकेट युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून निभावलेली आहे. परंतु आज प्रत्यक्षात त्याला 1 बॉल मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. आज हिरो बनण्याची संधी, आज हिरो बनावं लागेल. संधी चालून आले. 1 बॉल 2 चा थरार. फटका तर खेळलाय, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग करण्याचा नियम आणि इथे पहा अतितटीच्या लढतीमध्ये सामना जिंकलाय. रुळे वैभव रुळे हा संघ पराभूत होतोय, परंतु मॅच जिंकले गावडोशी KUCC टीमने. हार्दिक अभिनंदन. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगला. काटेकी टक्कर, कडवी झुंज पाहायला मिळाले आणि लक्ष्मण उतेकर साहेब यांच्याकडून गोलंदाज किशोर यांच्यासाठी 100 रुपयांचं प्राइज आलंय. खूप चांगली गोलंदाजी केली. 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता असताना मात्र त्या धावा त्यांनी बचाव केला आणि गावडोशी KUCC टीमला मात्र विजय मिळवता आलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्या खेळाडूने मात्र जबरदस्त बॅटिंग केली आणि 6 बॉल मध्ये 13 धावांचा बचाव केला असा किशोर ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो.